नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आता खरीप हंगाम जो आहे तो तोंडावर आला आहे आणि अशाच खरीप हंगामात आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकामार्फत खरीप हंगामासाठी पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे तर ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण की सध्या वाढत्या उत्पादन खर्चामुळे अडचणीत सापडलेल्या आपल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जो काही आपला 2026-27चा खरीप हंगाम आहे त्या खरीप हंगामासाठी पीक कर्जाच्या मर्यादित वाढ करण्याचा निर्णय जिल्हा बँकातर्फे घेण्यात आला असून सुधारित दरानुसार केळी, कापूस तसेच इतर नगदी पारंपरिक पिकांसाठी पीक कर्जाच्या मर्यादेमध्ये वाढ करण्यात आली असून जिल्ह्यातील बँकिंग यंत्रणेमार्फत कर्ज वाटपाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू आहे आणि यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक बळ मिळणार असल्याची माहिती समोर आली असून या संदर्भात संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अशी पाठ विसरू नका. तर यंदा जो काही आपला जळगाव जिल्ह्यात आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी जवळपास 2,500 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे आणि जी आपली जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे त्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह आपल्या या जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयकृत बँका आणि खाजगांच्या बँकेच्या माध्यमातून समन्वयातून जे आहे तर या जवळपास 2,500 कोटी रुपयांच्या पीक कर्जाचं वितरण होणार आहे. आणि यासाठी जे काय आता सुधारित कर्ज मर्यादा आहे किंवा कर्ज मर्यादेनुसार जी आपली केळी असतील ज्या की टिश्यू कल्चर केळी असतील तर हे अतिशय महत्त्वाचं आपल्या जिल्ह्यातील नगदी पीक आहे आणि या महत्त्वाच्या नगदी पिकासाठी प्रति हेक्टर 1,86,340 रुपयापर्यंत कर्ज मंजूर करण्यात येणार आहे. आणि सध्या केळीसाठी 1,26,500 रुपये तर हळद पिकासाठी 1,48,500 रुपये आणि ऊसासाठी 1,06,480 रुपये आणि बागायती कपाशीसाठी जवळपास 61,160 रुपये इतकं पीक कर्ज मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आणि सोयाबीन जे आहे आपल्या सोयाबीनसाठी जवळपास 59,400 रुपये आणि बागायत मक्यासाठी 49,500 रुपये प्रति हेक्टर पीक कर्ज उपलब्ध होणार आहे. आणि या वाढीमध्ये विशेषतः नगदी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल अशी माहिती देण्यात आली आहे. त्यासोबतच कृषी विभागाच्या माहितीनुसार खतांसह बियाणे, कीटकनाशके, मजुरी तसेच सिंचन खर्चात मोठी वाढ झाल्यामुळे पीक कर्जाची मर्यादा वाढवणे आवश्यक झाले होते. आणि विशेष म्हणजे की केळी, हळद यासारख्या पिकांसाठी सुरुवातीचा गुंतवणूक खर्च जास्त असल्याने वाढीव पीक कर्ज मर्यादा शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण शेती करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आणि या दरम्यान कर्ज वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी की डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजे DBT पद्धतीचा वापर केला जाणार आहे. आणि शेतकऱ्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा होणार असल्याने मध्यस्थांची गरज जी आहे तर ती कमी होणार असून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये वेळ आणि कागदपत्रांची बचत होणार आहे. आणि जे काही आपली फळपिकं आहेत त्या फळपिकांच्या कर्जाच्या रकमेमध्ये जवळपास 25% वाढ करण्यात आली आहे. कारण की यावर्षी पीक कर्जाच्या एकूण मर्यादेत सरासरी 15 ते 20% वाढ करण्यात आली असून जी फळपिकं आहेत यामध्ये 25% वाढ करण्यात आली आहे. आणि दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असून तज्ज्ञांच्या मते आपल्या वाढीव पीक कर्ज मर्यादेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करता येईल, उत्पादन क्षमता वाढवता येईल, त्यासोबत बाजारपेठेत स्पर्धात्मक राहता येईल. आणि मात्र कर्जाचा योग्य वापर आणि वेळेवर परतफेड करणे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. आणि जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की संबंधित बँकांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह आपले शेतकरी बांधवांनी तातडीने अर्ज सादर करावेत आणि वेळेत कर्ज उपलब्ध झाल्यास खरीप कामाची पेरणी आणि इतर कामे जे आहेत ते सुरळीत पार पडतील असा विश्वास सुद्धा जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. तर आपले जास्तीत जास्त जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.